संजय मधुकर नागटे, मिसेस श्रद्धा संजय नागटे. ॲक्च्युली आम्हाला 2 BHK पाहिजे होतं आणि प्लस बजेटमध्ये पाहिजे होतं, प्लस ट्रॅव्हलिंग वगैरे सोयीस्कर पाहिजे होतं. ॲक्च्युली आम्ही राहतो वाशीला, नवी मुंबई. तर नवी मुंबईचं आणि मुंबईचं कंपॅरिझन करायचं तर ते काय करू शकत नाही आहे. मुंबईचा क्लायमॅट्स खूप चांगलं आहे, तिकडचं पण चांगलं आहे, पण तिकडचं म्हणजे जी प्राईस आहे ती इकडचं आणि तिकडच्यामध्ये थोडीशी तफावत आहे. आणि त्याच्यानंतर हा एरिया पण ओळखीचा होता. म्हणजे ऑलरेडी मी इथे राहिलेली आहे, माझं माहेर इथलंच आहे, त्याच्यामुळे मला इथल्या एरियाचं माहिती होतं थोडंफार. आणि हे जेव्हा कळलं तेव्हा आम्ही बघायला आलो. हे वाशीला आहेत कामाला, मी ऐरोलीला आहे. पण आम्ही पुढच्या दृष्टीने विचार केला की मुलांना आता त्यांचं जॉब येईल, त्यांचे कॉलेज त्याने आता इथे सोमय्याला घेतलंय विद्याविहार, मग ते त्याला कन्व्हिनियंट पडेल त्या दृष्टीने आम्ही तो विचार केला. आणि कसं मुंबईमध्ये जास्त करून जॉब असतात, आता आमचे गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे आम्हाला तिथे होऊन जातं, पण जे मुलांचं कुठे मिळेल माहिती नाही, वेस्टर्न लाईनला मिळालं काय मिळालं, तर इथून कनेक्टिव्हिटी चांगली आहे. त्याच्यामुळे त्यांना एक सोयीस्कर होईल, फायदेशीर होईल. तुम्हाला एअरपोर्ट जवळ आहे, बाहेर जायला तुम्हाला स्टेशन वगैरे जवळ आहेत, इवन बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जवळ आहे. तर ह्या गोष्टी फार इफेक्टिव्ह होणार आहेत. समजा त्यांना जर कधी इकडे जॉब वगैरे काय मिळालं तर. प्रवास म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला जो सेल्समन होता त्याच्याशी इंटरॅक्शन झालं, त्यांनी आम्हाला समजवलं सगळं. त्याच्यानंतर मग जी प्रोसेस होती पेमेंटची वगैरे ते चालू झाली. नंतर मग ॲग्रीमेंट वगैरे झालं आणि जे त्यांची टीम आहे म्हणजे हेड ऑफिसला, त्यांनी पण पेमेंटबद्दल कधी असं म्हणजे पाठी लागले नाही आहे. खूप सपोर्टिव्ह होतं त्यांनी खूप. आणि बाकी पण ते आपल्याला म्हणजे काही बघायला आलो तर आपल्याला दाखवून व्यवस्थित सांगतात प्रत्येक वेळेला की बाबा असं आहे असं आहे. आता तिथे तर आम्ही सध्या बिल्डिंगमध्ये राहतो, त्याच्यामुळे तेवढं काय अम्युनिटीज नाही आहे. आता इथे येणार त्यावेळेला एक जस्ट लाईक एक टावरच आहे, तर त्याच्यामध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत त्या तिथल्यापेक्षा इथे खूप जास्त आहेत. म्हणजे जिम आहे, परत प्ले रूम आहे, मीन्स हॉल आहे, त्याचा यूज आपल्याला होऊ शकतो. घरी काय फंक्शन्स असेल तर घरामध्ये आपल्याकडे स्पेस कमी पडतं तर आपल्याला तो जागेचा युटिलायझेशन करता येऊ शकतं. तो एक ऍडव्हान्टेज आहे. वर्क प्लेस आहे, प्रायव्हसी मेंटेन राहील त्याच्यामुळे. वर्क प्लेस असल्यामुळे कसं मुलांना, आता मुलं माझी मोठी आहेत तर त्यांना कसं प्रायव्हसी हवी असते, मग ते पण त्यांना तिथे जाऊन करता येईल. अभ्यास करायचा तरी ते तिथे करू शकतात. घरामध्ये नाही म्हटलं तरी रिलेटिव्स येतात काय येतं तर त्यांना ते डिस्टर्बन्स होतं, ते होणार नाही. थोडंफार म्हणजे त्या दृष्टीने आम्ही तो विचार केला की वर्कप्लेसची जी जागा त्यांनी केली आहे ती त्याच्यासाठी यूज होईल. बाकी रूम्स मोठे आहेत, ते मला आवडले. रूम्स बजेटमध्ये आहेत, थोडंसं म्हणजे असं जास्त हाय नाही आहेत, त्याच्यामुळे तो एक फॅक्टर होता. त्याच्यामुळे आम्ही इथं सिलेक्शन केलं.